प्रचंड लोकसंख्या वाढलेली। आज पुण्याची भौगोलिक परिस्थिती देशातल्या महानगरपालिकांच्या मध्ये सर्वात जास्त कार्यक्षेत्र असणारी महानगरपालिका आहे। आणि प्रश्न दोन्हीकडे टँकर माफिया प्रचंड आहे। सोसायट्यात जाऊन विचारा, जो नवीन एरिया पहिला 34 गावांचा आता 2 कमी केले, नगरपालिका केली, आता 32 गावांचा, तिथंही प्रश्न आहे। कचरा तिथं उचलला जात नाही। पुण्यासारख्या पिंपरीसारख्या ठिकाणी रोज कचरा उचलायला नको? इथं 12,350 लोक कामाला दाखवतात, प्रत्यक्षात तेवढी लोक कामच करत नाही। आता तुम्ही येताना कचरा साफ करताना 12,350 लोक पैकी काहीतरी लोक दिसायला पाहिजे होतं ना अंतरावर, नाही दिसत। बिलं काढली जातात, तिकडेही 10,000 लोक दाखवतात। तिथंही काल मी फिरत होतो, प्रचंड कचऱ्याचे ढीग साठून राहिले। लोक म्हणत होते, दादा आम्हाला पाणी मिळत नाही, आम्हाला टँकरने पाणी घ्यावं लागतं। सोसायट्या तर काही लाखो रुपयाची बिलं वर्षाची करतायत। पण हे सगळं 9 वर्षात झालं गेलं, ह्याच काळात झालं। पूर्वी तुम्ही आठवा, पिंपरी चिंचवड देशामध्ये बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार मिळालेला होता। योगेश बहल त्यावेळेस त्या ठिकाणचे प्रमुख महापौर होते। मी 92 पासून 2017 पर्यंत तिथं सतत काम बघत होतो। माझ्या विचाराचे सगळे पदाधिकारी होते। मी अधिकारी तिथं चांगले घेऊन जात होतो। जुन्या रोडनी जावा, ग्रेड सेपरेटर कसे केलेत, रोड रुंद कसे केलेत, फ्लायओव्हर कसे केलेत, डबल फ्लायओव्हर कसे केले, गार्डन्स कशा केल्यात, क्रीडांगणं कशी केलीत, पाण्याच्या करता कसे प्रयत्न केले गेले, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहे। आज मोठ्या प्रमाणावर दोन्ही शहरांचं इथं जवळपास 400-450 MLD पाणी हे त्याच्यावर ट्रीटमेंट न करता नदीला सोडलं जातं। खालचे लोक पाणी पित नाहीत, नदीच्या दोन्ही बाजूला गावं नाही, अख्खं पाणी शेवटी उजनीमध्ये जात नाही। उजनीच्या पाण्याचं आपण त्या ठिकाणी परीक्षण करा, तिथं पाणी माशांना देखील योग्य त्याचं नाही, अशा पद्धतीचे रिपोर्ट येतात। आणि मग जलपर्णी सगळी झालेली आहे नदीमध्ये। त्याच्या संदर्भामध्ये ज्यांच्यावर जबाबदारी आहे स्थानिक, त्यांनी लक्ष द्यायला नको का? आहे त्या पैशामध्ये आता इथं 5 वर्षात मागच्या रेकॉर्ड मी माहिती घेतली, माहितीच्या अधिकारात 11,500-1200 कोटी रुपये खड्डे बुजवायला तरतूद केली। 5 वर्षात खर्च केले 600 कोटी। ते तर अजित पवार कुठं सांगत नाही, रेकॉर्ड काढा बघा, आणि जर चुकीचं असेल तर सांगा ज्यांच्या हातात आहे त्यांनी, हे साफ चुकीचं आहे, हे का सगळे पैसे खर्च केले। तिथं आज 600 कोटी खर्च झाले नाहीत असं दाखवलं जात आहे।